आणि शेवटी राम मंदिरातल्या चंदा चोरीवर त्यांनी तोंड उघडलं. उघडलं तर काय बोलले? राम राम. थोडक्यात राम राम घातलाय त्यांनी की आम्हाला याच्यावर काहीही बोलायचं नाही आहे. संघाचे प्रमुख असलेले मोहन भागवत यांचे हे वक्तव्य आहे. एका पत्रकारांनी राम मंदिरातल्या चंदा चोरीबद्दल त्यांना प्रश्न विचारला. त्याच्यावर आपल्याला वाटलं होतं की संतापून ते येतील आणि म्हणतील की कोणी असं हिम्मत कोणी केली राम मंदिरामध्ये चोरी करण्याची, कोण आहे ते, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आणि आपल्या सगळे जे दंडाधारी त्यांचे स्वयंसेवक आहे हाफचड्डीवाले, या सगळ्या लोकांना पाठवलं असतं एखादा माणूस असता तर, की कोण आहेत ते चोर आणि त्यांना घराच्या बाहेर काढा आणि द्या त्यांना शिक्षा. हे असं करतील असं आपल्याला वाटलं होतं. कारण राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा पण हे होते. ते जे गाभाऱ्यामध्ये फक्त 3 लोकांना एंट्री होती ना, एक होते मोदीजी, एक होते हे मोहन भागवत आणि दुसरे अजून एक पुजारी. तर या 3 लोकांपैकी एक असलेले मोहन भागवत 20 दिवस झाले या चोरीबद्दल आपलं तोंड शिवून बसलेले होते. एक शब्दही बोललेले नाही आहे. इव्हन ते आजही त्यांनी जे राम राम घातलाय तो जबरदस्ती घातलेला आहे. दाखवते तुम्हाला तो व्हिडिओ. ते काय स्वतःहून बोललेले नाही आहे. बघा काय म्हणतायत ते. हे बघा, पत्रकारांनी प्रश्न विचारला. म्हणजे चालता चालता जाता जाता एका पत्रकारांनी त्यांना म्हणलं की राम मंदिरामध्ये जी चोरी झाली त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? या चोरीबद्दल बोलून लोक आस्थेला धक्का पोहोचवत आहेत का? याच्यावर सुद्धा साहेब फक्त राम राम करत गाडीमध्ये बसले. अरे तुम्हीच होते ना जे बोंबा ठोकत होते की आपण आता हे करून दाखवलं, राम मंदिर झालंय, आमच्या स्वयंसेवकांनी एवढी एवढी मेहनत केली, एवढे वर्ष त्याग केला, तपश्चर्या केली, काय काय नाही केलं, हे सगळं जे तुम्ही भांडवल करत होते आणि आता तुम्ही त्या चोरीबद्दल एखादा शब्द बोलाल असं वाटलं होतं तर तुम्ही ते बोलत नाही, मूग गिळून गप्प बसता का? तुमच्या सगळ्यांचे हेतूच हे होते की राम मंदिर बांधायचं आणि याच्यामध्ये येणारा पैसा जो आहे तो अशा सगळ्या गोष्टींसाठी वापरायचा. लोक प्रश्न विचारताय, मी नाही. हे बघा, लोकांच्या जर तुम्ही कमेंट्स बघितल्या त्याच्या खालच्या, लोक डायरेक्ट म्हणतायत, तुम्ही वाचून घ्या जे गोल केलेलं आहे ते. काय का म्हणत आहेत हे लोक? लोकांना यांचा पॅटर्न कळलाय का? भारतामध्ये सोप आहे का की लोकांना मूर्ख बनवणं इतकं सोप आहे? तुमच्या समोर यायचं, गावामध्ये जायचं आणि सांगायचं आपल्या देशाला गौरवपूर्ण करायचं आहे, आपल्या देशाला विश्वगुरू करायचं आहे, आपल्या देशाला जगामध्ये सर्वोच्च स्थानी घेऊन जायचं आहे आणि आपल्याला सगळ्यांच्या वर घेऊन जायचं, त्याच्यासाठी आम्ही काम करतो असं सांगायचं. या सगळ्या बहुजनांची डोकी भडकवायची आणि मग त्यांना मुसलमानच्या विरोधामध्ये विष पेरायचं आणि आपली पोळी भाजायची. हे असं करत काही लोक जे आज सत्तेमध्ये आलेले आहेत त्यांना या सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे. आणि या राम मंदिराच्या चंदा चोरीवर यांनी काहीतरी बोलेल असं वाटलं होतं, काही करतील असं वाटलं होतं. जे स्वतःला देशभक्त संघटना म्हणून घेतात, सगळ्यात जुनी संघटना म्हणून घेतात, या हिंदू धर्माचे रक्षक वगैरे म्हणून घेतात, हे रक्षक कुठे गेलेत? या राम मंदिरामध्ये येणारे भक्तांची संख्या कमी झालेली आहे कारण विश्वास उडाला लोकांचा. तिथे बसलेले सगळे जे भामटेत असं बोलायला लागलेत लोक. अरे का नाही आहे? कारण हा फक्त 200 कोटीचा घपला नाही आहे, हा घपला खूप मोठा आहे. हा घपला 1200 कोटीपेक्षा जास्त म्हणत आहेत लोक. कारण सोन्याचे ते रामचरित मानस चोरीला गेलेले, उद्धव ठाकरेंनी दिलेली चांदीची वीट 4 किलो वजनाची 1 कोटीपेक्षा जास्त रकमेची चोरीला गेली. अजून कितीतरी धनाढ्य लोकांनी काय काय नसेल दिलं, त्याचे हिशोब नाही, कशाचाच हिशोब नाही. एका माणसाने पादुका दिल्या चांदीच्या, त्याला हिशोब दिला नाही. एका माणसाने हार दिला, त्याला त्याचा हिशोब दिला नाही. काय काय लोकांनी नाही दिलं, त्याचे कशाचेच हिशोब दिले नाही. आणि तो जो चंपतराय नावाचा माणूस आहे, जो या ट्रस्टवर बसलेला आहे, जो प्रमुख आहे या सगळ्या गोष्टींचा, लोक आता म्हणतात चंपतरायजींबद्दल बोलू नका, त्यांनी आपलं आयुष्य राममय करून टाकलं होतं. राममय आयुष्य करून टाकलं होतं तर आपल्या अखत्यारीत असताना चोरी झालेली आहे हे पाहून स्वतःहून जे आहे ते सरेंडर व्हायला पाहिजे आणि जे काय चेक करायचं चेक करा आणि जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा द्या असं म्हणायला पाहिजे होतं. असं म्हणत असतील तर ते खरे नीतीचे आणि न्यायाचे आपण म्हणू शकतो. का यांना नीती, न्याय, सत्य या गोष्टी शिकवायच्याच नाही आहेत? संघाचे काल जे दत्तात्रय होसबळे म्हणून आहे,
त्यांचं एक स्टेटमेंट आलं बाहेर. त्यांनी पण सांगितलं, हे जे काय सगळं चाललं आहे आम्हाला फार वाईट वाटतं आहे, आमचं मनसुद्धा व्यथित झालेलं आहे, दोषींवर शिक्षा व्हावी. अरे तुम्ही हे या भाषेमध्ये बोलणार 20 दिवसानंतर, ते पण क्रेडिट घ्यायला तर पहिल्या दिवशीपासून समोर होते. आणि बरोबर जेव्हा त्याच्यावर टांगती तलवार येते, जेव्हा ते इन्क्वायरी बसते, तेव्हा तुम्ही सगळे मागे जाता. बाबरी मस्जिदीच्या वेळेला पण तेच झालं. शिवसेनेच्या सगळ्या स्वयंसेवकांना माहिती आहे, बाबरी मस्जिद तोडली गेली तेव्हा त्यांच्यावर केस झाली आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांच्यावर FIR झाल्या तेव्हा हात कोणी झटकले माहिती आहे? ह्या लोकांनी हात झटकले. आमचा याच्यात काही संबंध नाही. आणि कोण होतं माहिती आहे उभं राहणारे? बाळासाहेब ठाकरे. ते म्हटलं होते की हां आम्ही घेतो त्याचं क्रेडिट. म्हणजे जेव्हा जेव्हा मलिदा खायचा प्रश्न येतो तेव्हा का हे लोक समोर जातात, हा प्रश्न लोक विचारतायत. आणि आता तुम्ही बघा, या राम मंदिरावर प्रश्न विचारणाऱ्यांना रामद्रोही म्हणायला लागलेले आहेत. काय म्हणतात? हे रामाचे भक्त नाही आहेत. बरं, यांचेच मोठे मोठे लोक, तो काय आहे तो भागेश्वर बाबा, तो म्हटला मैं कुछ बोलूँगा तो जान को खतरा हो सकता है, बहुत बड़े बड़े लोग हैं. तो ब्रिजभूषण सरंगसी म्हटला बहुत बड़े बड़े लोग इसमें शामिल है. अरे तुम्ही असे कसे रामाचे भक्त? अरे असाल रामाचे भक्त तर व्हा ना समोर. कशाला घाबरता तुम्ही स्वतःच्या जीवाला? रामापेक्षा तुमचा जीव हे आहे का? सांगा ना, या ना. तू बागेश्वर बाबा आहे ना, चिठ्ठ्या काढतो की नाही? काढ ना चिठ्ठी नावाची, सांग कोण आहे ते दोषी. नाही, तिथं पुढे यायचं नाही. अरे हेच कसोटीचे क्षण असतात जेव्हा टेस्टिंग होतं तुमचं, की तुम्ही खरोखर जे आहे ते खणखणीत तुमचं नाणं आहे की नाही. आणि बरोबर टेस्टिंगच्या वेळेला यांचं नाणं जे आहे ते डुप्लिकेट निघतं. जे खणखणीत असतात ते कायम बोलत असतात. ते चोरी राम मंदिरात हो, ती चोरी मस्जिदीत हो, ती चोरी कुठेही हो. आता राम मंदिरातल्या चोरीवर बोलणारे उद्धव ठाकरे यांना काय म्हणतात लोक? नका बोलू, तुम्ही बदनाम करताय. काँग्रेसचे काही लोक म्हणायला लागलेत की ज्यांनी राम मंदिरात घोटाळा केला, ते काँग्रेसवाल्यांना म्हणतात की तुम्ही रामद्रोही आहे, तुम्ही आमच्या आस्थेला ठेस पोहोचवत आहात. काय राम मंदिरात चोरी झाली बोलायचं नाही? मग त्या मोहम्मद गजनीनी सोमनाथ लुटलं. 1026 सोमनाथ मंदिर लुटलं. त्याला किती वर्ष झाले? 1000 वर्ष झाले. या 1000 वर्षापूर्वी झालेली घटना आजही प्रत्येकजण सांगतो. लुटलं तर लुटलं ना बाबा, लुटलंच आहे त्याने मंदिर, सांगतो की नाही आपण? हे सांगत असताना आपण सोमनाथचा च्या आस्थेला, म्हणजे भक्तांच्या आस्थेला ठेस पोचवतो का? जेव्हा आपण म्हणतो की हे मंदिर मोहम्मद गजनीने लुटलं, तेव्हा आस्थेला ठेस पोचवत असतो का? की चोर कोण आहे हे बघा, यांनी कशी चोरी केली, त्या चोराला आपल्याला डिफेम करायचं असतं म्हणून बोलतो की नाही. तसंच राम मंदिरामध्ये कोणी चोरी केली असं म्हणल्याने राम मंदिराचा, आस्थेचा, धर्माचा याच्यात काहीच संबंध येत नाही. याच्यात संबंध चोराचा येतो ना. आपण चोराला अंडरलाईन करतो, आपण म्हणतो बघा बघा हे कसले चोर आहेत, यांना पकडा. अरे जोपर्यंत तुम्ही चोराला चोर म्हणणार नाही, चोरी थांबेल कशी? आज राम मंदिरातल्या चोरांना जर आपण म्हणलो ना की अरे हे गद्दार आहेत, यांना काढून टाका, हे कोण, हे आपल्याच देशातले आहेत, पाकिस्तानातून आलेले नाही आहेत चोरी करायला. बरं, त्याच्यामध्ये एकही मुसलमान माणूस नाही आहे. चुकून जरी असताना एकही त्या कमिटीवर जरी असता दूरदूरपर्यंत, तरी सगळं त्याच्यावर ढकलून दिलं असतं की काय, असं ते ओवैसी कालच म्हणाले. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे? इथलेच लोक आहेत. त्यांना बोलणं हे रामद्रोह कधीपासून झाला आहे? हे तर सत्यासाठी उभं राहणं झालं आहे. राम, त्या बिचाऱ्या रामाच्या मूर्तीचा, त्या सगळ्याचा काही याच्यामध्ये रोलच नाही आहे ना. काही रोल कोणाचा आहे का? फक्त चंदाचोरीसाठी मंदिर उभारले? कारण महात्मा ज्योतिबा फुले यांचं वाचल्याच्या नंतर आपल्याला तर एवढंच कळतं, महात्मा फुलेंनी सरळ सरळ सांगितलेलं आहे, केस कापणे हा नाव्याचा धर्म नाही, धंदा आहे. चप्पल शिवणे हा चांभाराचा धर्म नाही, धंदा आहे. मडके घडवणे हा कुंभाराचा धर्म नाही, तर धंदा आहे. पूजापाठ करणे हा ब्राह्मणांचा धर्म नाही,
काय आहे? मग हा धंदा वाढवण्यासाठी म्हणून हे सगळं वाढवणं चाललंय का? कारण राम तर मला असं वाटतं ईश्वराचा अंश हा प्रत्येकाच्या आतमध्ये असतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हटलेलं आहे. आपल्या प्रत्येकामध्ये, आपल्या ह्या पृथ्वीवर कणाकणामध्ये ते ईश्वरी अंश आहे. हे बघा, ही अशी हवा येते त्या हवेमध्ये आहे. असा सूर्य उगवताना सकाळी दिसतो त्या सूर्यामध्ये आहे. हे झाडं एवढे हलत आहेत, पाऊस पडतो आहे, ह्या प्रत्येक याच्यामध्ये ईश्वराचा अंश आहे. विचार करतो म्हणलं आणि मनापासून ग्रॅटिट्यूड दिलं तर तुम्हाला इथंच साक्षात्कार होऊ शकतो. त्याच्यासाठी कुठलंही मंदिर, मस्जिद असो, कुठलंही गिरजाघर किंवा अजून कुठलं स्तूप, ह्या सगळ्या उभारण्यांची गरज नसते. तिथे जाऊन 4 रुपये टाकण्याची किंवा तिथं जाऊन काहीतरी घासण्याची काहीच गरज नसते. हां, आपल्याला बघा वाटत असेल तर जाऊन या. पण हे कशासाठी उभं केलं जातं आहे? शाळांचं जर का पाहिलं तर हालत एकदम बेकार. शाळा नाही उभारल्या जात आहेत. शाळांचं बांधकाम होताना दिसत नाही. शाळांना कलर होताना दिसत नाही आहे. जागोजागी सगळे धार्मिक स्थळं उभे राहताना दिसत आहेत. हे कशासाठी आहे? आणि या संघाच्या RSSनी आज जे तोंड उघडलं आहे, खरोखर तुम्ही तुमच्या स्वयंसेवकांना सत्य, निष्ठा या गोष्टी शिकवतात का? कारण तुमचे प्रोडक्ट आम्ही बघतोय, देवेंद्र फडणवीस साहेब, मोदीजी, अमित शहा, भाजपचे सगळे लोक मॅक्सिमम तुमचे प्रोडक्ट आहेत. तुमच्या शाखेतनं तयार झालेले तुम्ही म्हणता ना, आम्ही मूल्य शिक्षण देतो, आम्ही चारित्र्य घडवतो. सगळ्या देशांनी पाहिले तुमचे चारित्र्य बेस्ट असलेले प्रोडक्ट काय चारित्र्याचे आहेत ते. हा प्रश्न जो आहे तो लोक आता विचारतायत. आज यांनी राम राम ठोकला. खरं तर यांच्याकडून अपेक्षा होती जोरदार काहीतरी म्हणतील आणि आता तरी खरं तर ज्याला म्हणूया की खरोखर त्या धर्मासाठी उभे राहतील. काय वाटतं तुम्हाला, उभे राहतील का? या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. हे सगळं काम करणं काही इतकं सोपं नाही आहे. अनेक गोष्टी मॅनेज करून हे करत राहावं लागतं आहे. त्यामुळे बघा, थांबते. थँक्यू सो मच.